श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, मिथुन राशीला बुद्धी, वाणी, चातुर्य आणि वेगाने विचाराचे प्रतीक मानले गेले आहे. भगवान बुधाच्या अधिपत्याखाली असलेली ही राशी अनेकदा जीवनात अचानक घडामोडी अनुभवते. आजच्या या विशेष राशी भविष्यात आपण मिथुन राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात पुढील काही काळात घडणाऱ्या घटनांचा एक प्रवास पाहणार आहोत. तोपर्यंत गुरुदेव दत्त राशी भविष्य चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. दररोज राशी भविष्य पाहण्यासाठी आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ही केवळ भविष्यवाणी नसून एक कथेसारखी अनुभवता येईल अशी जीवन यात्रा आहे. अनेक वर्षापासून एक वृद्ध ज्योतिषाचार्याने आपल्या शिष्याला सांगितले होते की मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठे बदल अचानक येतात, परंतु त्यामागे अनेक दिवसाचे कर्म आणि संयम लपलेले असते. तर शिष्याने विचारले, गुरुवर्य, नशीब अचानक बदलते का? त्यावर ज्योतिषाचार्य म्हणाले, नशीब अचानक बदलत नाही, ते हळूहळू तयार होत असते आणि योग्य वेळ आली की त्याचा प्रकाश दिसतो. मित्रांनो, या कथेतून हाच संकेत पुढील काही दिवसांमध्ये मिथुन राशीच्या अनेक व्यक्तींना अनुभवायला मिळू शकतो. पंचांगानुसार ग्रहाच्या हालचाली काही नवीन संधी निर्माण करतात. बुधाची स्थिती संवाद, व्यवहार आणि नवीन संपर्क यामध्ये फायदा देणारी ठरत आहे. तर प्रेमसंबंधामध्ये गैरसमज दूर करण्यासाठी संवाद आवश्यक करत राहा. तर विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा आहे. अभ्यासामध्ये नवीन ऊर्जा मिळेल आणि पूर्वीपेक्षा जास्त लक्ष केंद्रित करता येईल. भगवान बुधाच्या कृपेने स्मरणशक्ती आणि विचारशक्ती अनेक मजबूत होऊ शकते. तर धार्मिक स्थळांना भेट देण्याचा योग येऊ शकतो तुम्हाला. एखाद्या जुन्या मित्राची भेट देखील आनंद देणारी ठरेल. घरामध्ये नवीन खरेदी करण्याचे योग आहेत. काही जण वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय घेऊ शकतात. तर आरोग्याच्या बाबतीत पचन, डोकेदुखी किंवा तणाव याकडे लक्ष देणे आवश्यक राहील. सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार करणे आणि ओम भू बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करणे शुभ मानले गेले आहे. बुधवारच्या दिवशी हिरव्या मुगाचे दान करणे, गायीला हिरवा चारा देणे आणि लहान मुलांना पेन किंवा पुस्तके भेट देणे यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढू शकते. तर मित्रांनो, पुढील काळात मिथुन राशीच्या व्यक्तींना काही विशेष धनयोग अनुभवायला मिळू शकतात. काही लोकांना अचानक आर्थिक लाभ, बोनस किंवा नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळण्याची शक्यता आहे. परंतु कोणतीही गुंतवणूक विचारपूर्वक करणे आवश्यक राहील. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. संतांच्या आशीर्वादाने आणि कुटुंबाच्या सहकार्याने अनेक अडचणी दूर होताना दिसतील. काही लोकांना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये रस वाढू शकतो. तर दत्त जयंती, गुरुवारचे व्रत किंवा स्वामी समर्थांचा नामस्मरणातून मानसिक शांती मिळू शकते. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने मनातील भीती पूर्णपणे कमी होते, असे अनेक भक्तांचे अनुभव सांगतात. जीवनामध्ये कधी संकटे येतात, पण ती कायमची नसतात, हे लक्षात ठेवा मित्रांनो. जसे रात्रीनंतर सूर्य उगवतो, तसेच दुःखानंतर आनंद जरूर येतो. मिथुन राशीच्या व्यक्तींनी आत्मविश्वास टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण लोकांच्या आयुष्यात अचानक एखादी मोठी बातमी येऊ शकते. घरामध्ये मोठे नवीन सदस्यांचे आगमन, विवाह ठरणे, नोकरीत बदल किंवा
आर्थिक प्रगती यासारखे संकेत दिसत आहेत. जे लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी देखील पुढील काळ शुभ राहू शकतो. तर भगवान श्री गणेशाची उपासना बुधवारी दुर्वा अर्पण करणे आणि ओम गणपते नमः या मंत्राचा जप करणे शुभ फलदायी मानले जाते. लक्षात ठेवा, ग्रह दिशा दाखवतात पण भविष्य घडवण्याची शक्ती आपल्या कर्मांमध्ये असते. म्हणूनच सकारात्मक विचार, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि देवावर श्रद्धा यांमुळे मोठ्या अडचणी देखील सहज पार होतात. पुढील दिवसांमध्ये संयम, कुटुंबातील प्रेम आणि आर्थिक नियोजन यावर विशेष लक्ष दिल्यास अनेक चांगल्या संधी तुमच्या दारात येऊ शकतात. भगवान दत्तात्रय, श्री स्वामी समर्थ आणि माता लक्ष्मी माता यांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश वाढो हीच प्रार्थना. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून साथ द्या आणि पुढील भविष्यवाणीसाठी नक्की परत या. श्री गुरुदेव दत्त.